रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संत एकनाथाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. संत एकनाथ यांचा जन्म शके 1426 इसवी सनानुसार 1504 मध्ये पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणाबाई असे होते. एकनाथांच्या बालपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. एकनाथांना बालपणापासूनच हरिभक्तीची ओढ होती. त्यांच्या परिणामी वयाच्या 12व्या वर्षीच ते आजोबांना न सांगताच देवगडावर गेले आणि त्या ठिकाणी जनार्दन स्वामी यांना गुरु केले. जनार्दन स्वामींनी त्यांना हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ शिकवले. 6 वर्षानंतर एकनाथांना गुरुकृपेने सुलभ पर्वतावर सगुण साक्षात्कार झाला. एकनाथ व जनार्दन स्वामी यांनी तीर्थयात्रा केली. दरम्यान पंचवटीस एकनाथांनी आपला गुरुच्या आज्ञेवरून चतुर्श्लोकी भागवतावर ओविबद्ध टीका रचली. पुढे जनार्दन स्वामी देवगडाकडे परतले आणि एकनाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा पुढे चालू ठेवली. यानंतर त्यांनी काशी, प्रयाग, मथुरा, द्वारका इत्यादी प्रसिद्ध तीर्थे पाहिली. अनेक साधू संतांच्या भेटी घेतल्या. प्रवास करीत करीत ते वयाच्या 25व्या वर्षी पैठणला आले. यानंतर एकनाथांचे लग्न झाले. त्यांच्या बायकांचे नाव गिरिजा असे होते. एकनाथांनी ज्ञानेश्वरींच्या शुद्ध अशुद्ध पाठांची चिकित्सा करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज हीच प्रत वारकरी संप्रदायात सर्वमान्य ठरली आहे. एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचाही जीर्णोद्धार केला. एकनाथांनी चतुर्श्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण इत्यादी श्रेष्ठ ग्रंथांची मराठीत रचना केली. याशिवाय भारुडे, पदे, गवळणी इत्यादी यांच्या रचना देखील प्रख्यात आहेत. सर्व संतांनी समतेचा पुरस्कार केला, परंतु जातीभेदावर खऱ्या अर्थाने प्रहार करण्याचे कार्य नाथांनी केले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव नंतर काहीसा क्षीण झालेला भागवत धर्माचे पुनरुज्जीवन एकनाथांनी केले. आपल्या भागवत टीकेने त्यांनी भक्तिपंथांची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि त्या पंथाभोवती महाराष्ट्रातील बहुजन समाजाला संघटित केले. अशा प्रकारे भागवत धर्माची ध्वजा पकडत ठेवण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. त्यांची काही ग्रंथसंपदा चतुर्श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी. शके 1521 इसवी सनानुसार 1599 मध्ये त्यांनी पैठण येथे देह ठेवला. तर मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब व कमेंटमध्ये जय हरी असे कमेंट करा. धन्यवाद.